हा लाईव्ह प्रवास सध्या आपण पाहतो आहोत। या गर्दीतून वाट काढत ठाकरे बंधू काही वेळातच या स्टेजवर दाखल होणार आहेत। अगोदर ते वरळी डोम परिसरामध्ये दाखल होतील आणि पुढील काही क्षणांमध्ये या ठाकरे बंधूंची स्टेजवरची एंट्री अपेक्षित आहे आणि याच क्षणासाठी संपूर्ण ही जी गर्दी आहे, प्रचंड हजारोंच्या संख्येने आलेले कार्यकर्ते आहेत, ते या क्षणाची वाट पाहत आहेत। साधारण 10 ते 12 हजार कार्यकर्ते वरळी डोममध्ये या क्षणाची वाट पाहत आहेत। तितकेच कार्यकर्ते वरळी डोमच्या बाहेर वाट पाहत आहेत आणि त्याचबरोबर राज्यभरात आणि देशभरातील कार्यकर्ते देखील हा क्षण डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी आतुर आहेत। एबीपी माझावर या सगळ्या कार्यक्रमाचं लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतो आहोत आणि हा कार्यक्रम आपण थेट पाहणार आहोत। आणि व्हीआयपी गेटजवळ आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर सध्या आहेत। गणेश, काही क्षणात ठाकरे बंधूंची एंट्री होऊ शकते असं कळत आहे, काय अपडेट्स आहेत? निश्चित कॅमेरामॅन दीपेशला सांगेन की त्याने फ्रेम दाखवावी, कारण इथं दोन्ही भावांनी विनंती केली की जोपर्यंत ते स्टेजवर एकत्र येत नाहीत तोपर्यंत कोणतेही कॅमेरे त्यांना कॅप्चर करू नये, म्हणून आम्हीही प्रयत्न करतो की त्यांना कुठून तरी एक व्हिज्युअल्स मिळावे। आमचं काम करतो आणि इथं आपण पाहतोय कशा प्रकारे मागच्या गेटला व्हीव्हीआयपी गेटला नेते मंडळी उभे आहेत दोघांचं स्वागत करण्यासाठी। कोणत्याही क्षणी राज ठाकरे, उद्धव ठाकरे इथं येतील। परिवारातील सदस्य म्हणजेच शर्मिला ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे हेही इथं येणार आहेत, म्हणून थोड्याच वेळात तिथं पोहोचतील आणि नंतर एका सोबत मंचावर जाणार आहेत। एक वेगळा म्हणजे प्रत्येक गोष्टी बारकाईने इथं पाहिली गेली आहे की कशा प्रकारची फ्रेम असावी। ज्या प्रकारे राज ठाकरे प्रत्येक गोष्ट बारीकीने पाहतात, कलाकार आहेत, उद्धव ठाकरे फोटोग्राफर आहेत, त्यांना फ्रेम कळते, म्हणून आजच्या या मंचावरती येण्याचीही विशेष तयारी केली गेली आहे। एका बाजूने राज ठाकरे मंचावर येतील, एका बाजूने उद्धव ठाकरे येतील, दोघे एकत्र एकाच वेळेला त्या प्लॅटफॉर्म पोडियमवर उपस्थित राहणार आहेत आणि ज्यावेळेस उपस्थित राहिले वरती एक फोकस त्यांच्यावर दोघांवर येणार आहे। मागे महाराष्ट्र तिथे दाखवलं गेलं, तिथं बनवलं गेलेलं आहे। त्या महाराष्ट्राच्या कलाकृतीवरती राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांचा शॅडो, यांची सावली येईल आणि हे खूप बोलकं असणार आहे आणि यामुळं ही विनंती केली गेली की कोणीही दोघे भाऊ जेव्हा येतील बॅकडोर बॅकस्टेजला तर कॅमेरे नसावेत, कारण दोघांना ती एंट्री करायची आहे आणि यासाठी ही तयारी आहे, जय्यत तयारी आहे। आणि कोणत्याही क्षणी राज ठाकरे, उद्धव ठाकरे इथं येतील आणि नंतर लगेच मंचावर ते जाणार आहेत, म्हणून ही तयारी आहे। थोड्याच वेळात आतुरतेने सगळे वाट पाहत आहेत त्यांच्या आगमनाची। आगमन झाल्यावरती दोघे भाऊ वेळ वाया न घालवता वरती जाणार आहेत। शक्यता आहे की मागे जी व्यवस्था केली गेली तिथं काही वेळ दोघे भाऊ एकत्र बोलतील, तशा प्रकारचं भाषण करणार आहे, त्याकडे सगळ्याचं लक्ष लागूनच आहे। पण ह्या मंचावरती कशा प्रकारे आपण मराठी माणसांना एकत्रित केलं पाहिजे हा मोठा विषय आहे। हा विजय दिवस साजरा करतायत, यासाठी ही तयारी आहे आणि आल्यावरती दोघे भाऊ मंचावर एकत्र जाणार आहेत। ही व्हिज्युअल सध्या आपण पाहतो आहोत। कुठल्याही क्षणी, जसं आता गणेश ठाकूर सांगत होते, कुठल्याही क्षणी ठाकरे बंधू या ठिकाणी एंट्री करतील आणि व्हीव्हीआयपी गेटनी हे दोघंही आतमध्ये प्रवेश करणार आहेत। ठाकरे बंधूंचा हा ताफा, ठाकरेंचा हा ताफा सध्या आपण बघतो आहोत। गर्दीतून आणि सिग्नलमधून वाट काढत सध्या उद्धव ठाकरेंची ही गाडी आहे आणि उद्धव ठाकरे सध्या वरळी डोमच्या दिशेने प्रवास करतायत। त्यांच्या ह्या गाडीची ही दृश्य, प्रचंड ताफा सध्या उद्धव ठाकरेंचा या गर्दीमधून वाट काढत सध्या चाललेल्या वरळी डोमच्या दिशेने आणि इथून काही मिनिटांच्या अंतरावर वरळी डोम आहे। वरळी डोममध्ये उद्धव ठाकरे पोहोचतायत, राज ठाकरे देखील पोहोचतायत। तर राज ठाकरे सध्या वरळी नाक्याला पोहोचलेले आहेत। या क्षणाचे अपडेट, वरळी नाक्यावर राज ठाकरे पोहोचलेले आहेत, तर उद्धव ठाकरे देखील काही वेळातच सभास्थळी दाखल होणार आहेत। इतर सर्व महत्त्वाचे नेते आणि ठाकरे कुटुंबातील इतर सर्व मंडळी सध्या वरळी डोम परिसरामध्ये पोहोचलेली आहेत, वरळी डोममध्ये दाखल झालेली आहेत आणि दोन्ही ठाकरे बंधू सध्या ज्या प्रकारे एका नाट्यमय एंट्रीची अपेक्षा आहे, कशा प्रकारे ही एंट्री ड्रॅमॅटिक केली जाते, चित्तवेधक केली जाते, लक्षवेधी केली जाते, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे आणि त्यामुळेच ठाकरे बंधूंनी हे टायमिंग साधलेलं आहे। केवळ या कार्यक्रमाची दिवस आणि वेळेचं टायमिंग नव्हे, तर त्यांच्या एंट्रीचं सुद्धा टायमिंग साधलं जाणार आहे। या दोन ठाकरे बंधूं कशा प्रकारे स्टेजवर एंट्री करतील आणि त्यानंतर पुढच्या काही मिनिटांमध्ये नेमकं स्टेजवर काय दिसेल याची आता उत्कंठा आहे।
तर अभिजित पानसे आणि संजय राऊत आपण बघतो आहोत. तिसऱ्या गेटवर व्हीव्हीआयपी गेट आहे जे आपल्याला उजव्या बाजूच्या फ्रेममध्ये दिसत आहे. तिसऱ्या विंडोमध्ये आपण पाहतो आहोत. ज्या क्षणी हे दोघं या ठिकाणी पोहोचतील त्यानंतर त्यांना यावर्षी ना जुलै महिन्यात शेतकरी बांधवांना हवा असणारा पाऊसही आहे. वारकऱ्यांना हवी असणारी आषाढी एकादशी उद्या आहे. पण आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी जास्त महत्वाचा आहे. कारण मराठी माणसाला हवी हवीशी वाटणारी गणेश चतुर्थी जणू आज साजरी होते आहे. विजयादशमीचं सोनं जणू आज आपण लुटत आहोत आणि दिवाळीतील रोषणाई आज प्रत्येक मराठी माणसाच्या डोळ्यातून जणू शर्मिला ठाकरेंची गाडी आपण पाहतो आहोत. काही वेळापूर्वी शर्मिला ठाकरे या ठिकाणी दाखल झाल्या आणि शर्मिला ठाकरेंचं कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केलं. अजूनही प्रचंड गर्दी वरळी डोमच्या परिसरामध्ये. उद्धव ठाकरे यांचा ताफा आता दाखल झालेला आहे. उद्धव ठाकरे यांची ही कार सध्या आपण पाहतो आहोत.